नमस्कार. आज आपण आर.के. नारायण यांची एक खूपच प्रसिद्ध कथा ॲन ॲस्ट्रॉलॉजर्स डे याचं एक सोपं विश्लेषण पाहणार आहोत. ही गोष्ट आहे एका अशा माणसाची जो लोकांचं भविष्य सांगतो, पण स्वतःचा भूतकाळ मात्र त्याच्या पाठीमागे उभा आहे. चला तर मग सुरू करूया आणि बघूया या कथेत नेमकं काय दडलंय. ही कथा सुरूच होते एका मोठ्या प्रश्नानं. जो माणूस इतरांना त्यांचं भविष्य सांगण्याचा दावा करतो, तो स्वतःच्या भूतकाळापासून खरंच पळून जाऊ शकतो का? आणि हाच प्रश्न खरं तर या पूर्ण कथेचा आत्मा आहे. तो आपल्याला शेवटपर्यंत विचार करायला लावतो. तर कथेच्या पहिल्या भागात आपण या ज्योतिषाला जरा जवळून ओळखूया, म्हणजे त्याच्या मुखवट्याच्या आत दडलेला खरा माणूस कसा आहे आणि त्याने स्वतःची ही खोटी ओळख कशी तयार केली आहे ते पाहूया. त्याच्याकडे काय काय होतं बघा. 1 डझन कवड्या, काहीतरी गूढ चिन्ह असलेले तक्ते, एक वही. पण गंमत अशी आहे की या सगळ्या वस्तू फक्त दिखाव्यासाठी होत्या, लोकांना आकर्षित करण्यासाठी, एक गूढ वातावरण तयार करण्यासाठी. खरं तर त्याचा ज्योतिषशास्त्राशी दूरदूरपर्यंत काही संबंध नव्हता. त्याचा जो अवतार होता ना, तोच त्याच्या धंद्याचा सगळ्यात मोठा भाग होता. कपाळावर भस्म, कुंकू आणि डोळ्यांमध्ये एक विचित्र चमक. लोकांना वाटायचं ही कसली तरी दैवी शक्ती आहे, पण खरं तर ती चमक सतत ग्राहक शोधल्यामुळे आलेली होती. म्हणजे जे दिसतंय आणि जे खरं आहे यात जमीन अस्मानाचा फरक होता. तर मुद्दा हा आहे की तो यशस्वी होता, पण ज्योतिषामुळे नाही. तो लोकांचे चेहरे वाचण्यात, त्यांच्या समस्या ओळखण्यात आणि मानवी स्वभावाचा अंदाज घेण्यात प्रचंड हुशार होता. त्याचं यश हे त्याच्या निरीक्षणावर अवलंबून होतं, ताऱ्यांच्या स्थितीवर नाही. आता कथेत एक महत्वाचं वळण येतं. एक असा ग्राहक येतो जो या ज्योतिषाचं सगळं आयुष्यच बदलून टाकणार होता. आता बघा, दिवस संपत आलेला, अंधार पडायला लागलाय. बाकीचे सगळे आपापलं सामान आवरायच्या तयारीत आहेत आणि त्याच वेळी त्या अंधारात एक व्यक्ती ज्योतिषासमोर येऊन थांबते. ज्योतिषाला वाटतं, चला शेवटचा एक ग्राहक मिळाला. पण हा ग्राहक काही साधासुधा नव्हता. त्याच्या आवाजातच एक आवाहन होतं. त्याने येता येता थेट ज्योतिषाच्या हुशारीवरच प्रश्न विचारला. यावरनंच आपल्याला कळतं की तो किती संशयी आणि आक्रमक स्वभावाचा होता. आणि मग काय, दोघांमध्ये लागली पैज. तो अनोळखी माणूस म्हणाला की जर तू खोटा ठरलास तर माझे पैसे व्याजासकट परत दे. यावर ज्योतिषी पण तयार झाला. उलट त्याने पैजेची रक्कम वाढवली. आता हा फक्त पैशांचा नाही, तर ज्योतिषाच्या इज्जतीचा आणि अस्तित्वाचा प्रश्न बनला होता. आणि इथूनच कथेचा खरा थरार सुरू होतो. जी गोष्ट एका साध्या पैजेने सुरू झाली होती, ती आता ज्योतिषाच्या भूतकाळाशी थेट जोडली जाणार होती. त्या अनोळखी माणसाने सिगार पेटवण्यासाठी काडी पेटवली आणि त्या एका क्षणाच्या उजेडात ज्योतिषाने त्याचा चेहरा पाहिला. आणि बस, त्या क्षणी ज्योतिषाच्या पायाखालची जमीन सरकली, कारण समोर उभी असलेली व्यक्ती कुणी दुसरी तिसरी नसून त्याच्या भूतकाळातला एक जिवंत पुरावा होती. हे चित्र बघा, त्या क्षणाची सगळी तीव्रता यात दिसते. तो अनोळखी माणूस, ज्याचं नाव होतं गुरुनायक, तो किती आक्रमक होता हे यातून स्पष्ट दिसतं. त्याने ज्योतिषाला तिथून हलूही दिलं नाही. आणि इथे ज्योतिषी आपला सगळ्यात मोठा डाव खेळतो. तो प्रचंड घाबरलेला असतो, पण तरीही तो आपल्या भूतकाळातील माहितीचा वापर भविष्य म्हणून करतो. जेव्हा तो हे वाक्य बोलतो तेव्हा गुरुनायकला धक्काच बसतो आणि इथून ज्योतिषी परिस्थितीवर पुन्हा नियंत्रण मिळवतो. तो फक्त त्याचं नावच नाही सांगत, तर तो त्याला एक असा सल्ला देतो ज्यामुळे त्याचा स्वतःचा जीव वाचणार होता. तो गुरुनायकला सांगतो की ज्याने तुझ्यावर हल्ला केला तो आता मेला आहे, त्यामुळे तुझा धोका टळला आहे. आणि असं सांगून तो गुरुनायकच्या मनातली बदल्याची भावना संपवून टाकतो आणि स्वतःला कायमचं सुरक्षित करतो. या सगळ्या थरारानंतर आता पुढे काय होतं ते पाहूया. ज्योतिषी घरी परततो आणि अनेक वर्षांपासून त्याच्या मनावर असलेलं एक ओझं ते कायमचं उतरतं. इथे आपल्याला ज्योतिषाच्या मानसिक अवस्थेतला फरक अगदी स्पष्ट दिसतो. पार्कमध्ये तो घाबरलेला होता, त्याला स्वतःच्या जीवाची भीती वाटत होती. पण घरी आल्यावर तो चिंतामुक्त झाला होता, कारण त्याला आयुष्यभर वाटत होतं की त्याच्या हातून एका माणसाचा खून झाला आहे. पण आज त्याला कळलं की तो माणूस जिवंत आहे. रात्री जेवण झाल्यावर तो आपल्या पत्नीला सांगतो की आज माझ्या डोक्यावरून एक खूप मोठं ओझं उतरलंय. त्या एका दिवसाने त्याला आयुष्यभराच्या अपराधी भावनेतून मुक्त केलं होतं. आणि म्हणूनच तो दिवस त्याच्यासाठी फक्त एक कामाचा दिवस नव्हता, तो खऱ्या अर्थाने त्या ज्योतिषाचा दिवस होता. चला तर मग आता या कथेचं थोडक्यात सार आणि काही महत्त्वाचे मुद्दे पुन्हा एकदा बघूया. या कथेची पात्रणा खरंच खूप खरी वाटतात. ज्योतिषी हुशार आहे, पण लोकांची फसवणूक करतो म्हणून धूर्तही आहे. गुरुनायक हा स्वभावाने संशयी आणि आक्रमक आहे. आणि तिसरीकडे ज्योतिषाची पत्नी आहे,
जी एक साधी प्रेमळ स्त्री आहे जिला आपल्या नवऱ्याच्या भूतकाळाबद्दल काहीच माहीत नाही. आता या कथेतली सगळ्यात सुंदर गोष्ट म्हणजे आयरनी किंवा ज्याला आपण विडंबन म्हणतो. जरा विचार करा, एक माणूस जो ज्योतिषशास्त्राबद्दल काहीही न जाणता लोकांना खोटं भविष्य सांगतोय, तोच नकळतपणे एका व्यक्तीला त्याच्या आयुष्यातील सगळ्यात मोठं सत्य सांगतो. तो भविष्य सांगण्याचा आव आणत होता, पण खरं तर तो स्वतःचाच भूतकाळ सांगत होता. हेच या कथेचं सौंदर्य आहे. आणि म्हणूनच ॲन ॲस्ट्रॉलॉजर्स डे हे नाव अगदी परफेक्ट आहे. हा त्याच्यासाठी फक्त पैसे कमवण्याचा दिवस नव्हता. हा त्याच्या आयुष्यातला तो दिवस होता ज्या दिवशी त्याच्या मनावरचं वर्षानुवर्षांचं ओझं हलकं झालं. त्याला जणू काही एक नवीन आयुष्य मिळालं. आणि शेवटी ही कथा आपल्याला एका मोठ्या प्रश्नावर आणून सोडते. या ज्योतिषाला आपण एक खलनायक म्हणायचं की परिस्थितीचा बळी ठरलेला एक सामान्य माणूस? हो, त्याने चूक केली होती, पण त्या चुकीच्या ओझ्याखाली तो आयुष्यभर जगत होता. याचं उत्तर कदाचित इतकं सोपं नाही. यावर नक्की विचार करा. या विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद.